या पितृपक्षात रोज संध्याकाळी कोणत्याही परिस्थितीत या ठिकाणी लावा एक दिवा. पितृदोषापासून मुक्ती मिळेल. पितृ प्रसन्न होऊन शुभाशीर्वाद देतील. नमस्कार मित्रांनो, दरवर्षी पौषपदी पौर्णिमेपासून ते अश्विन अमावस्येपर्यंत म्हणजे सर्वपित्री अमावस्येपर्यंत पितृपक्ष असतो. वर्षातील 15 दिवस हे पितरांना समर्पित केले जातात. पौराणिक कथनानुसार पूर्वज हे स्वर्ग आणि पृथ्वी यामध्ये एक विशेष क्षेत्रामध्ये राहतात. त्याला पितृलोक असे म्हणतात आणि हे पितृ या पितृपक्षामध्ये पृथ्वीवरती त्यांच्या नातेवाईकांकडे येत असतात. पूर्वज म्हणजे मृत्यूलोकात गेलेल्या आपल्या मागील 3 पिढ्या. मृत्यूचा देवता यम हा जगाचा प्रभारी आहे आणि असे म्हटले जाते की पहिल्या पिढीला जेव्हा स्वर्गात नेले जाते तेव्हा दुसऱ्या पिढीतील एक सदस्य हा मरण पावतो. पितृलोकांमध्ये गेलेल्या 3 पिढ्यांची विधी जे आहेत तर ते आपण केले जातात. समर्थन, प्रेम, श्राद्ध आणि आदराने हे सर्व केले जाते. तर पूर्वज हे प्रसन्न होतात आणि नकारात्मक शक्तींपासून आपले संरक्षण करून आपल्याला समृद्धी आणि यश प्रदान करत असतात. पूर्वजांच्या संपत्तीचा वारसा मिळवणे या व्यतिरिक्त आपण त्यांनी केलेले पाप यांचे देखील वारसदार असतो आणि कधीकधी त्यांनी केलेल्या वाईट कृत्यांमुळे त्यांना मृत्यूनंतर शांती मिळत नाही आणि म्हणूनच सध्याच्या पिढीला त्यांच्या पूर्वजांचे अशांततेने कष्ट होऊ लागते आणि अशातच त्यांच्या आत्म्याला शांती मिळवून देण्यासाठी श्राद्ध हा एकमेव मार्ग मानला जातो. आणि म्हणूनच पितृपक्षामध्ये पितरांसाठी श्राद्ध, तर्पण, पिंडदान यांसारखे महत्त्वाचे विधी जे आहेत ते पितृपक्षामध्ये केले जातात. आणि म्हणून पितृपक्षामध्ये आपले पूर्वज ज्यांचे श्राद्ध करणे हे पुण्यकारक असते. पितृपक्ष हा अत्यंत महत्त्वाचा असून या पितृपक्षामध्ये पूर्वज हे पितृलोकांकडून पृथ्वीवरती त्यांच्या नातेवाईकांकडे येत असतात आणि म्हणूनच त्यांच्यासाठी श्राद्ध, पिंडदान, तर्पण करण्यासोबतच काही प्रभावी उपाय आणि सेवासुद्धा केल्या जातात. अशा व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे. पितृपक्षामध्ये रोज संध्याकाळी आपल्याला एका ठिकाणी पितरांसाठी दिवा लावायचा आहे. हा दिवा लावल्याने 3 पिढ्यांचा प्रखर पितृदोष हा कायमचा संपतो. आपले पित्र भरभरून आपल्याला आशीर्वाद देतील आणि आपल्या जीवनातील सर्व संकटे, अडचणी नष्ट होऊन आपल्या कुटुंबाची भरभरून प्रगती होते. तर पितृपक्षामध्ये हा दिवा कुठे लावायचा आहे, कोणत्या वेळेत लावायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला शेअर करणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी बेल आयकॉन प्रेस करा. म्हणजे जेव्हा मी कधी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. तर पहा, आज भाद्रपद पौर्णिमेपासून हा पितृपक्ष जो आहे तर तो सुरू झालेला आहे आणि या पितृपक्षामध्ये रोज जर तुम्ही संध्याकाळी हा दिवा जर लावला तर आपले पित्र आपल्याला भरभरून आशीर्वाद देतात. सगळ्यात पहिले म्हणजे बघा, पितृपक्षामध्ये आपल्याला सेवा का करायची असते. जे आपले पूर्वज होऊन गेले आहेत, ज्यांच्यामुळे आपण आज आहोत आणि त्या पितरांचे स्मरण आपल्याला या 15 दिवसांमध्ये करायचं असतं. त्या पितरांच्या स्मरणार्थ काही गोष्टी, उपाय, सेवा जे आहेत तर त्या आपल्याला करायच्या असतात. तर बघा, तर ते पित्र म्हणजे जे आपल्यामध्ये आज नाहीत आणि ते आपले पूर्वज होऊन गेले आहेत तर त्यांना आपले पितृ असे म्हणत असतो. आणि हे पितृ या पितृपक्षाच्या पंधरवड्यामध्ये म्हणजे 15 दिवसामध्ये आपल्या घराजवळ, कुटुंबातील व्यक्तींजवळ ते घुटमळत असतात. आपल्या मुख्य उंबरठ्याच्या बाहेर येऊन ते थांबलेले असतात आणि तिथूनच ते आपल्याकडे पाहत असतात. त्यांना आपल्या दारामध्ये जो कोणी येईल त्याला यथाशक्तीने तुम्हाला काहीतरी खायला द्यायचं आहे. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमच्या पितरांचे श्राद्ध हे तुम्हाला त्यांच्या तिथीला घालणं शक्य नाही झालं किंवा तुमच्या पितरांचे श्राद्ध तिथी तुम्हाला माहीतच नसेल तर सर्व पितृ अमावस्या जी असते सगळ्यात शेवट येते त्या अमावस्येला तुम्हाला सगळ्यांच्या नावाने खास जो एक घास आहे तर तो घालायचा आहे आणि पितृदोषापासून मुक्ती करायची आहे. हे दिवस जे आहेत ना तर ते पितृपक्षाचे खूप महत्त्वाचे आहेत. जर आपल्याला आपल्या घरात पितृदोष लागलेला असेल, जर घरामध्ये विनाकारण काहीतरी कटकटी होत असतात, भांडणे होतात, मुलं चिडचिड करतात किंवा मुलांच्या अभ्यासामध्ये प्रगती होत नाही, नोकरीमध्ये काही समस्या येतात, मुलं बाळं होणं
तुमचा एखादा बिझनेस आहे परंतु तो काही ना काही कारणाने बंद पडत असेल, नोकरीमध्ये काहीतरी प्रॉब्लेम येत असेल, सर्वसामान्य ज्या काही अडचणी आहेत तर त्या आपल्या आयुष्यामध्ये येत असतात, तर कुठे ना कुठे याला पितृदोष जो आहे तर तो सुद्धा कारणीभूत असतो. म्हणूनच पितृपक्षामध्ये त्यांच्या स्मरणार्थ श्राद्ध, पिंडदान, तर्पण, सेवा, उपाय जे आहेत तर ते केल्या जातात. बघा, मी बऱ्याच व्हिडिओमध्ये सांगितलं आहे की एक वेळ देव नाराज झाले तरी त्यांना मनवणं हे खूप सोपं असतं, पण आपल्याला ते माफ करू शकतात देव. पण पितृ एकदा का नाराज झाले तर त्यांना मनवणं, त्यांची नाराजी दूर करणं हे खूप अवघड आहे. आणि पितृदोष जर आपल्याला लागला तर केलेल्या देवाच्या सेवेचे फळ जे आहे तर ते शून्य मिळते. देवांची पूजा आपल्याला कामी येत नाही, कुठल्याही कामात यश मिळत नाही, मूलबाळ होण्याससुद्धा प्रॉब्लेम येतात, मुलांच्या प्रगतीमध्ये प्रॉब्लेम येतात, पैसा येतो परंतु तो टिकत नाही, अशी खूप ज्या काही अडचणी आहेत तर त्या येत असतात. मग आपण त्यावेळेस काय करतो, एखाद्या ज्योतिषाकडे, मांत्रिकाकडे जात असतो, पत्रिका दाखवतो, पूजा करतो आणि ती पूजा अगदी 20-30 हजार रुपये देऊनसुद्धा आपण करत असतो. पण बघा, पितृ जर नाराज असतील ना तर याचा काहीच अर्थ नाही. पितृपक्षामध्ये जे काही उपाय असतात ते आपल्याला करायचेच असतात. त्यांचे आशीर्वाद आपल्याला प्राप्त करून घेण्यासाठी अगदी छोटे मोठे उपाय जे आहेत, मी जे तुम्हाला सांगणार आहे ते तुम्हाला करायचेच आहेत. या उपायांचा आपल्याला खूप जास्त फायदा होणार आहे, तर तो आपल्याला फायदा होतो. तर बघा, आपण दिवा लावत असतो, कुठल्याही शुभकामाची सुरुवात आपण दिवा लावूनच करत असतो. प्रत्येक पूजा जी आहे तर ती दिव्याशिवाय पूर्ण होत नाही, ती दिव्याशिवाय अपूर्णच असते. आणि म्हणूनच दिवा प्रज्वलित केल्यामुळे त्या घरामध्ये सकारात्मक वातावरण निर्माण होत असते. दिव्यांचा उजेड जो असतो तर तो नकारात्मकता म्हणजेच अंधार, वाईट गोष्टी, वाईट शक्ती आहेत तर त्या दूर करत असतो आणि आपल्या आयुष्यामध्ये प्रकाश येत असतो. तर यामुळे देवतासुद्धा प्रसन्न होतात आणि पितृसुद्धा प्रसन्न होतात. तर येत्या 8 सप्टेंबरपासून तुम्हाला सर्व पितृ अमावस्येपर्यंत हा जो दिवा आहे तर तो तुम्हाला दिवा लावायचा आहे. पूर्वजांचा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी योग्य दिशेला योग्य पद्धतीने दिवा लावायचा आहे. तर बघा, हा दिवा तुम्हाला जमल्यास रोज संध्याकाळी तुम्ही लावू शकता, परंतु पितृपक्षामध्ये रोज तुम्हाला संध्याकाळी शक्य नसेल तर जेव्हा तुम्हाला आठवण येईल किंवा जेव्हा तुम्हाला शक्य होईल तेव्हा तुम्ही हा जो दिवा आहे तर हा लावायचा आहे. हा दिवा संध्याकाळी लावायचा असतो. शक्यतो संध्याकाळी 6 नंतर ना तुम्ही 7, 8, 9, 9:30 वाजेपर्यंत हा दिवा लावायचा आहे. स्त्रियांनी किंवा पुरुषांनी कोणीही हा दिवा लावायचा आहे. हा तुम्ही उपाय करू शकता. स्त्रियांनी मासिक धर्म असेल तर मुलांनी हा उपाय केला तरी चालेल. हा उपाय करण्यासाठी आपल्याला कणकेचा दिवा घ्यायचा आहे. फक्त कणकेचा दिवा घेताना त्यामध्ये तुम्हाला मीठ घालायचं नाही, फक्त कणकेचा दिवाच आहे तर तो तुम्हाला घ्यायचा आहे. आणि कणकेचा दिवा घेणे शक्य नसेल तर तुम्ही मातीची पंती घेतली तरीसुद्धा चालेल. आणि जमल्यास तुम्हाला त्यामध्ये मोहरीचे तेल टाकायचे आहे. आणि मोहरीचे तेल नसेल तर तुम्ही तूप देखील घालू शकता. यानंतर या दिव्यामध्ये दुहेरी कापसाची वात लावायची आहे आणि अगदी चिमूटभर काळे तीळ टाकायचे आहेत. बघा, या पितृपक्षामध्ये पितरांना आपण जे काही दान करतो, पितरांसंबंधी जे काही उपाय करतो तर त्यामध्ये तिळाचा वापर हा केला जातो. कारण काळे तीळ टाकून जर आपण दान केलं तर पितरांपर्यंत पोहोचतं असा मान्यता देखील आहे. जे उपाय आज आम्ही काय ते टाकून करतो तर ते सुद्धा पितरांना लागू पडतात असे म्हटले जाते. म्हणून त्या दिव्यामध्ये अगदी तुम्हाला 4 ते 5 दाणे काळे तिळाचे टाकायचे आहेत. आणि दिव्याच्या खाली तुम्हाला आंब्याचं एक पान किंवा विड्याचं एखादं पान ठेवायचं आहे. जर नसेल तर तुम्ही थोड्याशा अक्षदा म्हणजे तांदूळ देखील ठेवल्या तरी चालतील. आणि हा दिवा तुम्हाला तुमच्या घराच्या दक्षिण दिशेला लावायचा आहे. तुमच्या घराच्या बाल्कनीमध्ये, खिडकीमध्ये, जिथे कुठे फार जागा असेल, थोडीफार जागा असेल त्या ठिकाणी तुम्हाला दक्षिणेकडे तुम्हाला दिव्याची वात करून हा दिवा जो आहे तर हा दिवा लावायचा आहे. आणि दिवा लावल्यानंतर ना तुम्हाला दिव्याला नमस्कार करायचा आहे. तिथे बसून तुम्हाला पितृंचे स्मरण करायचं आहे, पितृस्तोत्राचं पठण करायचं आहे, त्यांना प्रार्थना करायची आहे, त्यांची क्षमा याचना जी आहे तर ती आपल्याला करायची आहे. तसेच हा दिवा लावल्यानंतर या दिव्याला हळदी कुंकू अक्षतासुद्धा आपल्याला अर्पण करायच्या आहेत. त्यांना सांगायचं आहे की जी काही प्रगती मी आज केलेली आहे तर ती तुमच्या आशीर्वादामुळेच केलेली आहे आणि असाच आशीर्वाद तुमचा जो आहे तर तो आमच्या डोक्यावर नेहमी असू द्या.
आमच्याकडून काही चूकभूल झाली असेल तर आम्हाला माफ करा, असं तुम्हाला पितरांना मन भरून तुमच्या मनामध्ये जाईल ते अगदी तुम्हाला व्यवस्थित सांगायचं आहे. हा उपाय जो आहे तर तो जरी अगदी सोपा असला, परंतु हा उपाय जर तुम्ही केला तर या उपायात तुम्हाला खूप अधिक पटीने फळ प्राप्त होईल. या उपायाने 100% तुम्हाला चांगले परिणाम जे आहेत तर ते दिसायला लागतील. तसेच तुम्हाला उत्तर आणि पूर्व कोपरा जो आहे तर तो उत्तर दिशा आणि पूर्व दिशेचा जो कोपरा येतो, म्हणजेच शक्यतो ईशान्य कोपरा येतो, तर त्या ईशान्य कोपऱ्यात सुद्धा तुम्हाला बऱ्याच जणांची देवघर असते. ईशान्य कोपऱ्यामध्ये सुद्धा तुम्ही गाईच्या तुपाचा दिवा जर तो आहे तर तो तुम्ही लावायचा आहे. जेव्हा आपण घरामध्ये पितृपक्षामध्ये ईशान्य कोपऱ्यात हा दिवा लावतो तेव्हा देवांचे भरभरून आशीर्वाद मिळतात. घरातल्या आर्थिक समस्या ज्या आहेत तर त्या दूर होतात आणि आपले पितृसुद्धा आपल्यावरती प्रसन्न होतात आणि आपल्या सगळ्या ज्या काही मनोकामना आहेत तर त्या पूर्ण होतात. तसेच या पितृपक्षामध्ये तुम्हाला रोज संध्याकाळी पिंपळ वृक्षापाशी सुद्धा एक दिवा लावायचा आहे. या वृक्षाला जल अर्पण करायचं आहे. तिथे तुपाचा किंवा मोहरीच्या तेलाचा दिवा लावायचा आहे. दिव्याला हळदी कुंकू लावायचं आहे आणि दोन्ही हात जोडून तुम्हाला पितरांचे स्मरण करायचं आहे. कारण पितृपक्षामध्ये या पिंपळ वृक्षामध्ये आपले पूर्वज येऊन निवास करत असतात आणि जर तिथे दिवा जर आपण लावला तर त्यांचे आशीर्वाद जे आहे तर ते आपल्याला मिळत असतात. पितृदोष त्यातून मुक्तता मिळत असते. म्हणूनच तुम्हाला पितृपक्षामध्ये दिवा आवर्जून लावायचा आहे. तसेच आपले स्वयंपाकघर असतं, किचन रूम आहे, तर तिथे सुद्धा अन्नपूर्ण देवतेचा वास असतो. तर आपल्याला पूर्वजांना प्रसन्न करण्यासाठी तुम्हाला स्वयंपाकघरामध्ये सुद्धा दिवा लावायचा आहे. तुम्ही अगदी ओट्यावर लावला किंवा किचन कट्ट्यावर गॅस जवळ लावला तरीही चालेल, किंवा शक्यतो पाण्याचे जे ठिकाण आहे, म्हणजे तुम्ही जी हंडा असेल, तुमचा फिल्टर असेल किंवा ॲक्वागार्ड असेल, तिथे तुम्ही हा जो दिवा आहे तर तो सुद्धा दिवा लावू शकता. यामुळे माता लक्ष्मी आणि अन्नपूर्ण मातेचा भरभरून आपल्याला आशीर्वाद मिळत असतो. तसेच पितृ यामुळे खुश होत असतात आणि पितरांचा आशीर्वाद देखील आपल्याला मिळत असतो. यानंतर अजून एक मुख्य म्हणजे आपल्या घराचा मुख्य दरवाजा. बघा, आपल्या घराच्या मुख्य दरवाजातून कोणी येत असेल आणि कोणी जात असेल तर आपल्या घरामध्ये जी काही संकटे येतात, ज्या काही वाईट गोष्टी येतात किंवा चांगल्या गोष्टी येतात तर ते आपल्या घराच्या मुख्य दरवाजामधूनच येत असतात. आणि म्हणून आपल्याला आपल्या घराचा मुख्य उंबरठा, मुख्य दरवाजा हा खूप महत्त्वाचा आहे. आणि म्हणून पितृपक्षामध्ये मुख्य प्रवेशद्वार हे स्वच्छ ठेवायचं आहे. त्याच्यावर हळदी कुंकवाने स्वस्तिक काढायचं आहे. कडाच्या 2 लाईन असतात हळदी कुंकवाने स्वस्तिकच्या कडेला 2 लाईन असतात, तर त्याही 2 लाईन ओढायच्या आहेत. मधले 4 बिंदू जे आहेत तर ते सुद्धा तुम्हाला द्यायचे आहेत. आणि संध्याकाळी तुमच्या मुख्य दरवाजाच्या बाहेर तुम्हाला जेव्हा तुम्ही बाहेरून घरामध्ये प्रवेश करता, जी तुमची उजवी साईड असते तर तिथे एक तुम्हाला दिवा लावायचा आहे. हा दिवा देखील तुम्ही तुपाचा किंवा मोहरीच्या तेलाचा दिवा लावू शकता. हा दिवा लावल्याने वाईट गोष्टी ज्या आहेत त्या आपल्या घरापासून दूर राहतात. माता लक्ष्मी आपल्या घराकडे खेचली जाते. माता लक्ष्मी आणि पितरांचा आपल्याला भरभरून आशीर्वाद जो आहे तर तो मिळत असतो. आरोग्य, सुखसंपदा जे आहे तर ते आपल्याला मिळत असते. जर तुम्ही पितृपक्षामध्ये हे दिवे जर नक्कीच लावले तर त्याचे 100% तुम्हाला चांगले अनुभव येतील. चांगल्या गोष्टी तुमच्या घरामध्ये घडायला सुरुवात होईल आणि प्रखर पितृदोष हा दूर होऊन सर्व संकट, अडचणी, अडथळे हे दूर होतील. जर पितृपक्षामध्ये रोज संध्याकाळी तुम्हाला हे दिवे लावले आले तर दररोज संध्याकाळी लावा. जर रोज संध्याकाळी तुम्हाला दिवे लावणे शक्य नसेल तर मग तुम्ही जेव्हा तुम्हाला शक्य होईल तेव्हा तुम्ही दिवा लावू शकता. तुम्ही पिंपळ वृक्षाखाली दिवा लावला, तुम्ही मुख्य प्रवेशद्वारावरती दिवा लावला किंवा एखाद्या दिवशी तुम्ही स्वयंपाकघरामध्ये दिवा लावला तर असा एक करून सुद्धा तुम्ही दिवा जो आहे तर तो लावू शकता. अतिशय प्रभावी हा उपाय आहे. त्यामुळे पितृपक्षामध्ये तुम्ही नक्की करा. या उपायाचे तुम्हाला खूप अधिक पटीने चांगले परिणाम जे आहेत ना तर ते बघायला मिळतील. बघा, तुमच्या कुटुंबामध्ये ज्या काही समस्या होत्या, ज्या काही अडचणी होत्या तर त्या नक्कीच 100% दूर होतील. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.